Next is translation, transcription and translocation. This is important part. These are the 3 steps in protein synthesis. पण त्या अगोदर 2 क्वेश्चन दिलेला अगेन कॅन यू रिकॉल मध्ये. फर्स्ट इज स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA. आपण दोघांचं पण स्ट्रक्चर बघणार आहोत अँड देन RNA चे टाईप सुद्धा सांगितलेत. सो आपण अगोदर स्ट्रक्चर बघू दोघांचंही, DNA अँड RNA, आणि दोघांचा कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर पटकन लक्षात राहते. दिस इज डबल स्ट्रँड sugar phosphate molecule, that is DNA. This is single strand sugar phosphate molecule. यामध्ये डबल स्ट्रक्चर आहे, डबल हेलिक्स म्हणतात त्याला, अँड दिस इज सिंगल स्ट्रँड. ओके, यावर तुम्हाला नायट्रोजनस बेसेस दिसत असतील. यावर सुद्धा आहेत, यावर सुद्धा आहेत. नायट्रोजनस बेसेस सायटोसिन, गॉनाइन अँड ॲडेनिन दोघांमध्येही कॉमन. बट इन केस ऑफ DNA thymine is present, whereas in case of RNA uracil is present. Cookbook आठवते? It is energetically less expensive, that's why uracil is present. Okay, यामध्ये तुमच्या लक्षात येईल जो डिऑक्सी रायबोज आहे यामध्ये OH एकच ग्रुप आहे, बट इन केस ऑफ RNA देर आर 2 OH ग्रुप. हा एक बेसिक डिफरन्स आहे DNA अँड RNA मध्ये. बाकी 3 नायट्रोजनस बेसेस जे आहेत ते दोघांमध्ये कॉमन असतील, बट थायमिन अँड युरॅसिल ह्या 2 मध्ये डिफरन्स. थायमिन इज ऑलवेज प्रेझेंट इन DNA, whereas uracil is present in what? RNA. So this is what sketch of DNA as well as RNA. आता बघू आपण how DNA is present, how DNA appears. DNA दिसतो कसा, DNA असतो तरी कसा, यामध्ये आपण बघणार आहोत. सो DNAचं स्ट्रक्चर आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. आतापर्यंत फक्त आपण थेरॉटिकली बघत आलेलो आहे, बट दिस इज व्हॉट DNA. यामध्ये हा जो दिसतोय तुम्हाला, इट इज डबल स्ट्रँडेड डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, रिझन तर सांगितलं मी तुम्हाला, त्यामध्ये 2 OH च्या ऐवजी एकच OH प्रेझेंट असतो. दिस इज डबल हेलिकल स्ट्रक्चर. याला जर तुम्ही स्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला तर या पद्धतीनं दिसणार आहे. आणि हे जे छोटे छोटे बॉल लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत, दीज आर ऑल दॅट फॉस्फेट ग्रुप ज्यावर दोन्ही मॉलिक्युल्स असतात, डबल स्ट्रँडेड DNA मॉलिक्युल. यामध्ये पिंक आणि येलो कलरचे 2 स्ट्रँड exactly opposite to each other, and this is called B form of DNA. Now या स्ट्रक्चरला जर आपण स्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला तर बघा केमिकल स्ट्रक्चर आपल्याला दिसेल, अँड दिस इज व्हॉट, हा पिंक आणि हा येलो कलरचे स्ट्रँड ज्यांना आपण स्ट्रेट केलं. जसं स्प्रिंग असतो त्या स्प्रिंगला सरळ केलं, इट अपियर्स लाईक दिस. या प्रत्येकामध्ये तुम्हाला ग्रुप्स दिसत आहेत. दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोटाइड, अँड न्यूक्लियोटाइड एक असेल तर न्यूक्लियोटाइड म्हणायचं, खूप सारे असतील तर दॅट इज कॉल्ड पॉलिन्यूक्लियोटाइड. दोघांमध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त न्यूक्लियोटाइड अटॅच झालेले दिसतील. सध्या आपण जर एका न्यूक्लियोटाइडला बघितलं, इट कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट जे आपण अगोदर पाहिलेले आहे. फॉस्फेट ग्रुप, रायबोज शुगर, अँड दिस इज nitrogenous bases. These are the bases that are attached with another. Now असे खूप सारे नायट्रोजनस बेसेस ज्यामध्ये सायटोसिन झालं, थायमिन झालं, युरॅसिल झालं. या युरॅसिल RNA मध्ये असतो, थायमिन DNA मध्ये असतो. नाव सायटोसिन इज अटॅच टू द रायबोज शुगर ॲट व्हॉट कार्बन ॲटम. त्याला रँक दिला जातो फर्स्ट. लक्षात ठेवा, जेव्हा सायटोसिन हा ज्याही पेंटोज शुगरच्या, रायबोज शुगरच्या, या पेंटोज मीन्स 5 असतात म्हणून, जिथं अटॅच्ड होईल त्याला नाव रँकिंग केलं जाते फर्स्ट, आणि तिथून रँकिंग जर स्टार्ट केलं 1 2 3 4 आणि वर 5. सो असा 5 कार्बनचा हा ग्रुप असतो ज्याला सायटोसिन हा अटॅच्ड असतो. दिस इज कॉल्ड 5 प्राईम. दिस इज फॉस्फेट ग्रुप, आणि इकडच्या कार्बनच्या
थर्ड प्राईम सोबत हा फॉस्फेट ग्रुप एक प्रकारे काय बनवतो बॉन्ड. आपल्याला माहित आहे डीएनए मध्ये या ठिकाणी OH ग्रुप ॲब्सेंट असतो. हायड्रॉक्झिल ग्रुप म्हणतात त्याला. दॅट हायड्रॉक्झिल ग्रुप इज ॲब्सेंट अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. बघा इथून रेड कलर डिसअपियर झाला, मीन्स देर इज अ ॲब्सेन्स ऑफ हायड्रॉक्झिल ग्रुप अँड हेन्स इट इज कॉल्ड डीऑक्सी न्यूक्लियोटाइड. जेव्हा आपण पाहतो तर 5 प्राईम इज अटॅच टू व्हॉट 3 प्राईम बाय फॉस्फोडायस्टर बॉन्ड. यांच्यामध्ये जो बॉन्ड असतो दॅट इज कॉल्ड फॉस्फोडायस्टर बॉन्ड, जो दोघांना अटॅच करतो. यामध्ये बघा 5 प्राईम इज ऑलवेज, जो प्राईम म्हटलं जातं त्याला 5 नंबरचा कार्बन आणि सेकंड याचा 3 नंबरचा कार्बन एकमेकांना अटॅच असतात. म्हणजे वरच्या चेनमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसणार आहे लेफ्ट साईडला 5, राईट साईडला 3, लेफ्ट साईडला 5, राईट साईडला 3. सो इट इज फ्रॉम 5 प्राईम टू 3 प्राईम एंड. This strand started from 5 prime to 3 prime. Exactly opposite बघा 3 5 3 5 3 5 3 5. So या स्ट्रँड मध्ये तुमच्या लक्षात येईल it is started from 3 prime to 5 prime. So exactly opposite आहे आणि this first model was firstly given by Watson and Crick. ज्यामध्ये नायट्रोजनस बेसेस आहेत बघा. These are the nitrogenous bases that are attached with each other by double bond or triple bond. यामध्ये adenine, thymine, guanine, cytosine, thymine, adenine. These are all attached with each other by a hydrogen bond. Thymine and adenine by single hydrogen bond, cytosine and guanine by triple hydrogen bond. यामध्ये hydrogen bond present असतात आणि एका अटॅचमेंटला डबल असो अथवा ट्रिपल असो, this is called base pairs. Thymine always attached with adenine by double bond. Cytosine always attached with guanine, triple hydrogen bond. या दोघांमध्ये एक बेसिक डिफरन्स आहे. Thymine and cytosine are called pyrimidines because single ring structure, whereas adenine and guanine are called as purines because it consists of double ring structure. हे बघा डबल रिंग दिसते तुम्हाला. Now when these attached by double bond or triple bond, जेव्हा हे एकमेकांसोबत अटॅच असतात तर यांच्यामधली जी स्पेस आहे दोन स्ट्रँड मधली ती फिक्स राहते, ती कमी जास्त होत नाही. त्यामुळे जे स्ट्रक्चर आहे इट इज व्हेरी रिजिड म्हटल्यापेक्षा फिक्स स्ट्रक्चर असते. आणि जेव्हा गॉनाईन आणि थायमिन यांच्यामधला बॉन्ड असो अथवा थायमिन आणि गॉनाईन मधला बॉन्ड असो, यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे बघा हे ऑलवेज फिक्स राहते आणि एका टर्न म्हणजे एका 2 ट्विस्टमध्ये 10 बेस पेयर्स फॉर्म असतात. हे त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे असं आणि दोन्ही प्रकारचे डिस्टन्सेस त्यांच्यामधले फिक्स राहतात, त्यामध्ये चेंज होत नाही. यांच्यामधलं हे डिस्टन्स फिक्स ठेवण्याचं काम एक प्रकारे इलेक्ट्रॉनच्या रिपल्शनला पाय पाय इंटरॅक्शन्स म्हटल्या जाते, जेणेकरून त्यांच्यामधलं डिस्टन्स हे फिक्स ठेवलं जाते. सो यामध्ये आता तुमच्या लक्षात येईल बघा, this is called major groove and this is called smaller groove, that is minor groove. दोन प्रकारचे ग्रूव आहेत. म्हणजे जेव्हा ट्विस्ट करतो आपण तेव्हा मोठा रिजन छोटा रिजन, मोठा रिजन छोटा रिजन अशा प्रकारे दिसून येतात. जो मोठा रिजन असेल दिस इज कॉल्ड मेजर ग्रूव्ह. डायग्रामॅटिकली आपण जेव्हा 2 डायमेन्शनची काढतो त्यावेळेस लक्षात येत नाही, बट जेव्हा 3 डायमेन्शनली फिगर पाहतो तेव्हा लक्षात येते यस दिस इज द ग्रूव्ह. सो इट इज सेपरेटेड बाय मेजर ग्रूव्ह अँड मायनर ग्रूव्ह. या मेजर ग्रूव्ह आणि मायनर ग्रूव्हमुळेच जे प्रोटीन सिंथेसिसमध्ये बघा एक पर्टिक्युलर टाईपचा प्रोटीन या साईडनी अटॅच होतो आणि पर्टिक्युलर साईडचा प्रोटीन दुसऱ्या साईडनी अटॅच होतो. सो मेजर अँड मायनर अशा प्रकारचे 2 ग्रूव्स डीएनए मध्ये दिसून येतात. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डीएनए. यानंतर आपल्याला पाहायचं आहे आरएनए. व्हॉट इज आरएनए? आरएनएचं स्ट्रक्चर मी अगोदर सांगितलं तुम्हाला. आता आपल्याला टाइप्स ऑफ आरएनए. सो रायबोन्यूक्लिक ॲसिड इन शॉर्ट इट इज कॉल्ड आरएनए. आरएनएचे 3 टाइप्स आहेत. नंबर 1 मेसेंजर आरएनए, इन शॉर्ट इट इज कॉल्ड mRNA. Second, transfer RNA which is called tRNA
and ribosomal RNA that is called rRNA. बेसिकली या तिघांचं फंक्शन आता आपण बघणार आहोत ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलोकेशनमध्ये. मेसेंजर RNA कॅरीज द इन्फॉर्मेशन, tRNA brings the amino acid, कसं बघताय आता बघायचं आपल्याला, and ribosomal RNA that is the site of protein synthesis. So basically these are the three types of what three types of what RNA, एक mRNA, tRNA and rRNA. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला, व्हॉट इज जेनेटिक डिसऑर्डर्स अँड नेम सम जेनेटिक डिसऑर्डर्स. सो genetic disorders are the diseases, syndromes or other conditions that are caused by mutation. लास्ट इयर मध्ये शिकलो आपण, जीन मध्ये किंवा क्रोमोझोम मध्ये जर सडन चेंज घडून आला तर तो सडन चेंज प्रॉब्लेम क्रिएट करतो नेक्स्ट जनरेशन मध्ये, अँड दॅट डिसऑर्डर दॅट डिसऑर्डर इज कॉल्ड एज व्हॉट, जेनेटिक डिसऑर्डर. इट कॅन बी टेक्स प्लेस इन वन ऑर मोर जीन्स ऑर बाय क्रोमोझोमल अल्टरेशन्स. क्रोमोझोममध्ये अल्टर होऊ शकतो किंवा जीनच्या ट्रान्सफरमध्येही चेंज होऊ शकतात, एक किंवा एकापेक्षा जास्त जीनमध्ये चेंज होऊ शकतो. दिस इज कॉल्ड जेनेटिक डिसऑर्डर. व्हॉट आर द टाइप्स? तर सर्वात पहिला जेनेटिक डिसऑर्डर येतो डाऊन सिंड्रोम. यामध्ये काय होत आहे, एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम 21 नंबरचा क्रोमोझोमची एक्स्ट्रा कॉपी तयार होते. काय दिसून येते, developmental delays, distinctive facial appearance and other physical and developmental conditions. Next, Turner's syndrome, X chromosome but no other sex chromosome, means X chromosome तो असतो पण दुसरा absent असतो. सो अशा टाईपच्या डिसीजला म्हणायचं टर्नर्स सिंड्रोम. क्रोमोझोमली फिमेल विल शॉर्ट हाईट अँड इनफर्टिलिटी. ज्या फिमेल इनफर्टाईल असतात, not able to reproduce, they are these. Next is XXX, 3X chromosomes ज्या कंडिशन मध्ये असतील, that is XXX syndrome. Chromosomally female with mild development delays and menstrual irregularities त्यांच्यामध्ये असते. Next is Klinefelter's syndrome, 1 Y chromosome and 2 or more X chromosome अशी सिच्युएशन दिसून येते. Chromosomally male with problems in sexual development and reduced levels of the male hormone that is testosterone. So these are the genetic disorders. Next is evolution. But evolution च्या अगोदर काही रिकॉल करण्यासाठी परत काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, what is the function of appendix in our digestive system? Basically what is appendix? So बघा, this is our digestive system. या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये दोन प्रकारचे इंटेस्टाईन असतात, एक स्मॉल इंटेस्टाईन आणि एक लार्ज इंटेस्टाईन. या ठिकाणी दिसतोय तुम्हाला, दिस इज स्मॉल इंटेस्टाईन अँड दिस इज लार्ज इंटेस्टाईन. बट when small intestine get attached to the large intestine, there is a excessive growth takes place, and this excessive growth is called appendix. ही अपेंडिक्स आपल्यामध्ये असते. याचा यूज आपल्याला काहीही नाही. देर इज अ नो यूज. याला आपण म्हणणार आहोत पुढे वेस्टिजियल ऑर्गन, नॉन फंक्शनिंग ऑर फंक्शनलेस ऑर्गन प्रेझेंट इन अवर बॉडी. असे जवळपास 100 ऑर्गन्स आहेत, ते बघू वेस्टिजियलमध्ये सांगेल मी. बट दिस इज अपेंडिक्स. अपेंडिक्स इज नॉट युजफुल, लक्षात ठेवा. इज इट क्लिअर? हा बेसिकली एनलार्जमेंट दाखवत आहे. होते काय, जे ॲनिमल्स प्युअरली, दीज आर कॉल्ड रिमिनंट्स, जे हर्बिवरस होते किंवा आहेत. हर्बिवरस ॲनिमल्समध्ये इंटेस्टाईनची लेंथ जास्त आवश्यक असते, बिकॉज दे ओनली ईट दॅट इज स्टार्च विच इज प्रोड्यूस बाय प्लांट. प्लांटने प्रोड्यूस केलेला ग्लुकोज किंवा स्टार्च, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डायजेस्ट, and that's why it requires a little bit more space or large length of the intestine, and for that purpose they have longer intestine as compared to the human being. But we does not eat purely plants, we eat cook food, which is again
become very soft, and for that purpose it becomes easy to digest. This shows that there is a evolution. आपलं इव्हॉल्युशन झालेलं आहे, आपल्यामध्ये चेंज झालेला आहे. आपण अगोदर त्या ॲनिमलसारखे होतो आणि त्या ॲनिमलचं हळूहळू इव्हॉल्युशन झाल्यामुळे मीन्स डेव्हलपमेंट होत गेलं, ग्रॅज्युअल चेंजेस होत गेले आणि त्यामुळे आज आपल्या बॉडीमध्ये इंटेस्टाईनची लेंथ कमी. बट तरीसुद्धा त्याचा एक स्मॉल इंडिकेशन अपेंडिक्स या ठिकाणी आपल्याला दिसते. सो क्वेश्चन एवढाच होता की इज इट इज युजफुल? सो आन्सर इज नो. Second is, are our wisdom teeth are really useful for chewing the food? No. विजडम टीथ सुद्धा मराठीत त्याला अक्कलदाढ म्हणतात. सगळ्यात शेवटी एज एका पर्टिक्युलर एज नंतर येते, सध्या तुम्हाला आलेली नाही, बट एक पर्टिक्युलर एज नंतर अक्कलदाढ यायला लागते, विजडम टीथ यायला लागतात आणि याचा चेविंगसाठी कोणत्याही प्रकारचा यूज होत नाही. दिस इज ऑल्सो सेड टू बी अ वेस्टिजियल ऑर्गन. ठीक. नेक्स्ट, वाय डिड द ह्यूज ॲनिमल्स लाईक डायनासोर्स बिकम एक्सटिंक्ट? माहीत आहे तुम्हाला डायनासोर्स होते, पण ते एक्सटिंक्ट का झाले किंवा विलुप्त का झाले? द रिझन इज खूप कंडिशन्स, खूप सारे सिच्युएशन्स अशा आल्या, लाईक मेटराइट्स फॉल झाल्या अर्थ सरफेसवर, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात एक्सप्लोजन्स झालेत. एक्सप्लोजन झाल्यामुळे अर्थक्वेक झालेत. त्यानंतर प्लांट कम्प्लिटली एक प्रकारे व्हॅनिश झालेत, त्यामुळे एक प्रकारे स्टार्वेशन झालं आणि जे काही व्हल्कॅनिक इरप्शन झालं यामधून जे काही गॅसेस हार्मफुल गॅसेस त्यामधून निघालेत, यामुळे सुद्धा डायनासोर्स विलुप्त झालेत. सो रिझन बघा, डायनासोर्स का विलुप्त झालेत? बिग मेटराइट क्रॅश इन टू द अर्थ चेंजिंग द क्लायमॅटिक कंडिशन. अर्थची क्लायमॅटिक कंडिशन काय झाली? चेंज. ॲश अँड गॅस सिपिंग इन टू फ्रॉम द वल्कॅनोज सफोकेटेड मेनी डायनासोर्स. सफोकेशनमुळे डायनासोर्सची डेथ झाली. डिसीजेस वाईप आउट एंटायर पॉप्युलेशन अँड फूड चेन इम्बॅलन्स लीड टू स्टार्वेशन. सो ह्या सगळ्या कंडिशन्समुळे डायनासोर्स एक प्रकारे एक्सटिंक्ट झाले असं आपण म्हणू शकतो. वाय आर मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स ऑर ॲनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट? अगेन रिझन इज सेम. हीटिंग इन्क्रीज झालं, पोल्युशन लेवल वाढली, त्यानंतर आपण म्हणू शकतो क्लायमॅटिक कंडिशन्स चेंज झाल्या, ग्लोबल वॉर्मिंग झालं आणि अर्थक्वेक झाले, प्लांट्सची संख्या कमी झाली. यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात बर्ड्स अँड ॲनिमल्स एक प्रकारे काय झालेत? विलुप्त झालेत. आणि आजही काही बर्ड्स आणि ॲनिमल्स दीज आर इन द रेड झोन. दे आर एंडेमिक स्पेसिजेस. ह्यांनाही आपण शिकणार आहोत एका लेसनमध्ये की ते काही दिवसांनी विलुप्त होऊ शकतात. आपल्या अगोदर खूप साऱ्या स्पेसीज विलुप्त झालेल्या आहेत. सो दिस इज द रिझन. इज इट क्लिअर? नेक्स्ट आपण बघणार आहोत इव्हॉल्युशन.